सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत हो। काल आपण शेवटची स्मृती पाहिली, ब्राह्मणा गीतून निर्भर्षणी भिक्षा देणे। त्या ब्राह्मणाने गीत म्हटला आणि गीत म्हटल्यानंतर आचार्यांना विचारलं गीत कसा झाला। त्यावेळेस आचार्य म्हणतात की तू नरकाला जाशील असा गीत झालेला आहे। कालची शेवटची स्मृती आपण ती पाहिली। सारंग पंडित देहावसाणी उमाईसा भेटी अनुसरण। सारंग पंडितांचं पैठण येथे देहावसान झालं आणि देहावसान झाल्यानंतर उमाईसा आचार्यांच्या भेटीला आल्या आणि लगेच आचार्यांपाशी अनुसरण घेतलेलं आहे। प्रतिष्ठा आणि सारंग पंडिताचे देहावसान झाले। पैठण या गावी सारंग पंडितांचं देहावसान झालं। मग उमाईसी अवघी व्यवस्था केली, सर्व व्यवस्था केली। जे काही मेलेल्या माणसाची व्यवस्था करायची असते, काय शुश्रूषा वगैरे असेल ती केली। शोधू सारंग पंडित असक्त होते। उमाईसे बाहेरी गेली होती, बाहेरून आली तो त्याचे देह गेले। सारंग पंडित घरी बिमार पडलेले होते, अशक्त झालेले होते आणि उमाईसा काही कामानिमित्ताने बाहेर गेलेल्या होत्या। बाहेरून आली, बाहेरून घरी आल्या तर पाहतात तर काय, तव तयाचे देह गेले। म्हणजे सारंग पंडितांचं देह गेलेलं होतं। सारंग पंडित वारले आणि तैसेची चौकीचे कवाड घातले। मग प्रसादाचा चौरंगू आणि धानाईसे घेऊनी भटोबासा पासी आली। सारंग पंडितांचं देह गेलं, वारले। पाहिल्यानंतर उमाईसांनी काय केलं, दरवाजा लावला, प्रसादाचा चौरंग घेतला आणि धानाईसाला घेऊन आचार्यांकडे आल्या। जे काही तिथं व्यवस्था करायची ती व्यवस्था करून निघालेली आहेत। निघाली तो काळू सांगितला। मग भटोबासा पासी दोघी भिक्षा केली। कविबास धानाईसा भिक्षा करिता भटोबासी म्हणितले। धानाई तुवा कास साच केली, ऐसे भटोबास तोखले अंक। आचार्यांपाशी आल्या दोघी जणी। धानाईसा ही त्यांची मुलगी उमाईसाची। कवीश्वरबासांची वासना, कवीश्वरबासांच्या मते धानाईसा भिक्षा करिता भटोबासी म्हणते। धानाईसा भिक्षा करत असताना म्हणजे दीक्षा घेत असताना आचार्य म्हणतात धानाई तुवा कास साच केली। स्वामींच्या सन्निधानामध्ये महादाईसांनी विचारलं होतं धानाईसाला की तुझी एवढी नटून थटून चालत आहेस। त्यावेळेस लहान होती धानाईसा, तर त्यावेळेस विचारलं की ही कोणासाठी एवढं व्यवस्थित कपडे लते हे शृंगार। त्यावेळेस धानाईसा म्हटली होती की ही गोसाविया कारणे, म्हणजे चांगदेवरावांसाठीच मी एवढं सगळं करत आहे। तर मग आचार्य त्या प्रसंगावर म्हणतात संन्यास घेताना की तू जे म्हटली होती की ही कास गोसाव्यांसाठी घातलेली आहे, तर ती कास तू साच केली। ऐसे भटोबास तोखले, भटोबासांना संतोष झाला। अंक शास्त्राचार निरूपणे। शास्त्राचाराविषयी आचार्यांनी निरूपण केलं। एको दिसू धर्म वार्ता प्रसंगे भटोबासी म्हणितले। अधिकरण वरिषा सांख्य निरूपिले। मग पुरुषे विदेशी आपण्या आपण राहावा करावा। नुमटे ते अधिकरणा येऊनी पुसावे। एके दिवशी गुरुकुळामध्ये धर्मवार्ता चालू होती आणि धर्मवार्ता चालू असताना
आचार्यांनी काय निरूपण केलं की अधिकरणाजवळ वरिष्ठ संख्या राहावं, त्यांचं निरूपण ऐकावं, त्यांनी जे निरूपण केलं ब्रह्मविद्येचं ते श्रवण करावं आणि नंतर मग पुरुषे विदेशी आपणया आपण राहावा करावा आणि मग पुरुषाने विदेशी जाऊन म्हणजे दूर जाऊन काय करावं तर तिथं शास्त्राचं अध्ययन करावं, आवर्तन करावं, नुमटते अधिकरणा येऊनी पुसावे आणि जे अर्थ उमटला नाही, काही वचन पाठांतर तर झालेले आहेत परंतु त्याचा अर्थ उमटत नाही, अशी शंका असे प्रश्न मनामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस अधिकरणा येऊनी पुसावे, अधिकरणाजवळ जावं, अधिकरणाला आपल्या शंका विचाराव्यात, शंकेचं निरसन करून घ्यावं. का आपण्याहुनी वडील असतील तया ते पुसावे किंवा मग आपल्यापेक्षा जे वडील आहेत, जे ज्ञानी व्यक्ती वडील आहे आपल्यापेक्षा, त्यांना त्या शंका विचाराव्यात आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्यावं. सांगोपांग क्रिये काळू वाटोणी घाली जे काही आपण दररोज विधी आचरत आहोत त्या विधीसाठी काळू वाटून घालीजे, काळ वाटून घ्यावा म्हणजे आपल्या दिनचर्येचं वेळापत्रक आपण तयार करावं. प्रसाद सेवेला किती वेळ, आटनाला किती वेळ द्यायचा दिवसातून, विजनाला किती वेळ द्यायचा, प्रसाद सेवा किती वेळ करायची, हे सर्व याचं वेळापत्रक तयार ठेवायचं. निद्रा किती वेळ घ्यायची आहे, ईश्वराचं स्मरण किती वेळ करायचं आहे, हे सर्व काळू वाटून घालीजे म्हणजे वेळ निवडून घ्यावी. सकाळी 1 घंटा पारायण, एखाद्या घंट्यामध्ये भिक्षा मागून नेणे, एखादा घंटा पूजावसर म्हणणे, काही स्तोत्राचं पारायण करणे, नंतर आरती, उपहार, भोजन, निद्रा, परत पोथीपाठ बघणे, हे असं वेळापत्रक करून ठेवावं. तर सर्व क्रिया व्यवस्थित होतील. नाहीतर मग एखाद्या दिवशी प्रसाद सेवाच करावीशी वाटली, बसले 2-3 घंटे प्रसाद सेवा करतच किंवा विशेषाची सेवना करतच बसले, जेव्हा मनात आलं तेव्हा विशेष हातात घेतला की बसले सेवना करत, असं असू नये. आचार्यांनी स्वतः सांगितलं की काय करायचं आहे, आपल्याला वेळापत्रक तयार करायचं आहे. आंग्ल भाषेमध्ये सांगायला गेलं तर टाइम टेबल तयार करायचं आहे. तयाचारी विचारी निल्लळता नुपजे, तय म्हणजे तेव्हा असा टाइम टेबल, असं वेळापत्रक तयार केल्यानंतर आचारामध्ये विचारामध्ये निल्लळता उपजत नाही. निल्लळता म्हणजे काय, लळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे निल्लळता. आपल्याला एखाद्या दिवशी लळा लागला, चालतच राहिलो, आवडी त्याच्यातच भरली आपली, किंवा आपण जसं म्हणतो की एखाद्या व्यक्तीविषयी फार लळा असतो म्हणजे काय, आवडी आहे. तर आता याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार, निल्लळता. निल्लळता शब्द इथे कशासाठी वापरला की आचाराच्या ठिकाणी विचाराच्या ठिकाणी निल्लळता येणार नाही, म्हणजे अनावडी होणार नाही. ऐसे निरूपिले अंक म्हणजे जो आचार आहे आपला किंवा विचारपर जे ज्ञान आहे त्याच्या ठिकाणची जी आवडी आहे ती कमी होणार नाही. निल्लळता म्हणजे काय, आवडी कमी होणार नाही, लळा कमी होणार नाही ईश्वर धर्माचा, असं निरूपण केलं आचार्यांनी. अन्य दूषण श्रवणे केशव देव उपानो त्यागी तुची माझा महात्मा म्हणणे. अन्य दूषण श्रवणे, अन्य एका माणसाने दूषण लावलं केशिराज बासांना, त्या प्रसंगावर केशवदेव म्हणजे केशिराज बासांनी उपानो म्हणजे पायातील वाहना त्याचा त्याग केलेला आहे. त्या प्रसंगावर आचार्य म्हणतात तुची माझा महात्मा म्हणणे, म्हणजे तूच माझा महात्मा आहे असं आचार्य म्हणतात. एक वेळ केशवबास पंडित बास कवीश्वर बास हे मुख्य दोघ चौघे मार्गी जात असती. एक वेळ केशवबास, पंडित बास आणि कवीश्वर बास असे 3 चौघ रस्त्याने जात होते.
तयांतू केशवबासाचा पायी वाहना होत्या, त्यामध्ये केशवबासांच्या पायामध्ये वाहना होत्या. ये अवघे अनवाणी होते, बाकीचे सर्वजण जे आटनामध्ये चालत होते, 2-3 जण, ते अनवाणी होते, म्हणजे पायामध्ये त्यांच्या वाहना नव्हत्या. तव एके वाटा उवे देखोणी म्हणितले, एका वाटसरूने पाहिलं. तो म्हणतो, हे अवघे भटमार्गीचे महात्मे होती, म्हणजे ज्यांच्या पायामध्ये वाहना नाहीत ते भटमार्गीचे आहेत महात्मे. आणि हा एको नव्हे, म्हणजे केशराजबासांच्या पायामध्ये वाहना आहेत. तर हा जो एक दिसत आहे व्यक्ती, हा काय भट्टमार्गीचा महात्मा नाही. याचा पायी वाहना आहाती, कारण याच्या पायामध्ये वाहना आहेत. ते केशवबासी ऐकिले, ते सर्व केशवबासांनी ऐकलं. ऐसा येही वाहणी मी भटमार्गीचा महात्मा नव्हे, म्हणून तेथची तोडून सांडिलिया. कवीश्वरबास म्हणतात, ऐसा येही वाहनी, म्हणजे असं या वाहनामुळे जर मी भट्टमार्गीचा महात्मा जर वाटत नसेल तर या वाहना काय कामाच्या. म्हणून त्यांनी काय केलं, वाहना तेथची तोडून सांडलिया. अशाच वाहना काढून टाकून नाही दिल्या, तर त्या वाहना तोडल्या आणि फेकून दिल्या. मग येऊनी भटोबासा पुढे सांगितले, आणि मग येऊन आचार्यांसमोर त्यांनी सर्व सांगितलेलं आहे. त्यावरी भटोबासी म्हणितले, केशव द्या माझी मार्गीचा महात्मा ऐसा तूची की ऐसे तोषले अंक. यावर आचार्य म्हणतात, केशव द्या तू माझ्या मार्गीचा महात्मा आहेस, असं म्हणून ते तोषले. भटा भिक्षा याचनी जणावेधू, भटोबास ज्या वेळेस भिक्षेला जायचे, भिक्षा मागायचे, त्यावेळेस जनाला म्हणजे लोकांना वेद संचारायचा आचार्यांचा. भटोबास भिक्षे जाती, भटोबासाचा भिक्षा शब्द गुजरध्वनी घोळीला उमटे. भटोबास भिक्षेला जायचे आणि भटोबास भिक्षेला गेल्यानंतर एकदम धीर गंभीर आवाजामध्ये भिक्षा हा शब्द उच्चारायचे. शब्द ऐकली रडते लेकरू हावरू सांडी, तोंडीचे स्तन सांडोणी भटोबासाकडे पाहो ठाके. एखादे लेकर रडत असतील तर ते लेकर रडणं थांबवायचे. जे लेकरू दूध पित असेल ते दूध पिणं सोडायचं आणि आचार्यांकडे पाहायचं. कवणी दुःख भोगिता आपले दुःख विसरे. कोणी दुःखामध्ये असेल व्यक्ती तर त्याला ते दुःख नष्ट व्हायचं, ते दुःख विसरून जायचं आणि आचार्यांकडे वेधल्या जायचा. एका दर्शने प्रशस्ती होती. काही जणांना आचार्यांचं दर्शन झालं तर त्यांना एकदम प्रशस्त वाटायचं. भांडते असती तयाचे रोख जाती. जे कोणी भांडत असतील, भांडण कसा होते माणसाचं, तर रोष ज्या वेळेस एकूण एकाच्या मनामध्ये असतो त्या रोषामुळे जास्त भांडण होत असते. तर एखादे जर काही लोक भांडत असतील तर तिथं आचार्य जर गेले किंवा आचार्यांचा भिक्षा शब्द त्यांच्या कानावर पडला तर त्या लोकांच्या मनातील जो रोष असायचा तो रोषही नष्ट व्हायचा. मग उभे गंगा तिरी भटोबासा ते वेधवंती नागदेव भट म्हणती ऐसी प्रसिद्धी अंक. मग उभे गंगा तिरी, गंगा तीराच्या दोन्ही तीरावर, गंगेच्या दोन्ही तीरावर आचार्यांची प्रसिद्धी अशी झाली की लोक त्यांना वेधवंती नागदेव भट्ट असे म्हणायला लागलेले आहेत. अशी प्रसिद्धी त्यांची झाली. साधा निरये ज्ञाने पुरुषु ज्ञान करणे. साधा निरये ज्ञाने, साधा ईसांना निर्याचं म्हणजे नरकाचं ज्ञान झालं. पुरुषु ज्ञान करणे, तर असं निर्याचं ज्ञान झाल्यानंतर पुरुषाचंही ज्ञान करून घेतलं पाहिजे असं आचार्य निरूपण करतात. ते कोणता पुरुष आहे नेमका ते समोर स्मृतीमध्ये येते.
साधी कळंकी नारायणीचे निर्ये गोसावी पाहाविले होते. साधाईसा ज्यावेळेस स्वामींच्या सन्निधानामध्ये होत्या त्यावेळेस स्वामींनी म्हटलं होतं की कळंकी नारायणाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही जा. त्या मंदिराच्या भिंतीवर नरक कोरून ठेवलेले आहेत, ते पाहून या. सन्निधानामध्ये असताना साधाईसांना काय कळंकी नारायणाच्या मंदिराकडे जाता आलं नाही, त्यांनी काय ते निर्य पाहिले नाही. मग असन्निधानामध्ये साधाईसांना आठवते स्वामी उत्तरपंथे गेले. 14 वर्षाचा काळ लोटला श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये. श्री प्रभू महाराजांनी अवतार कार्य संपवलं. त्यानंतर आचार्यांच्या सन्निधानामध्ये साधाईसा राहत होत्या आणि बराच काळ लोटल्यानंतर त्यांना आठवण आली की स्वामींनी मला सांगितलं होतं कळंकी नारायणाच्या मंदिरामध्ये जा आणि नरकाचं दर्शन करून ये, तिथं नरक कोरलेली आहे. मग साधाईसांनी ही गोष्ट सांगितली अमृते मायंबासांना. मग अमृते मायाबास म्हणतात काय हरकत नाही, तुम्ही जाऊन पाहून आलं पाहिजे, स्वामींची आज्ञा आहे. मग कोणीतरी तेली लोक त्या भागामध्ये जात होते, त्यांच्याकडे बैलगाडी वगैरे सर्व होतं. मग अमृते मायंबास त्या तेल्यांना म्हणतात की का हो, आमची एक साध्वी बाई आहे साधाईसा, त्यांना घेऊन जाता का तुम्ही, अचलपूरला नेऊन सोडा. अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर नावाचं गाव आताही आहे. तर तिथे ते कळंकी नारायणाचं मंदिर होतं. तर अचलपुरापर्यंत आमच्या या साध्वीबाईला सोडा, त्यांना तिथे त्या कळंकी नारायणाच्या मंदिरात जाऊन काही काम आहे तर ते निर्य वगैरे पाहून यायचं आहे. तर ते तेली लोक म्हणतात काय हरकत नाही, आम्ही तिकडे चाललेलोच आहोत, या साध्वी आईंना आम्ही सोडू तिथपर्यंत. मग मायंबासांनी असं नियोजन लावून दिलं साधाईसांचं. मग साधाईसा बसल्या गाड्यामध्ये गेल्या, ते सर्व पाहिलं आणि मग परत आल्या. साधी कळंकी नारायणीचे निर्ये गोसावी पाहाविले होते, तेने तयासी थोर दुःख भरले. आणि मग ते निर्याचं दर्शन झाल्यानंतर खूप दुःख वाटलं साधाईसांना. बघा, पूर्वीच्या काळामध्ये या माणसांना नरकाची आठवण असावी म्हणून मंदिरामध्ये पण नरक असे भिंतीवर कोरलेले असायचे. हे आताचे तरी पेंटर लोक भिंतीवर पेंटिंग करतात, काही वर्षाने ते पेंटिंग नष्ट होऊन जाते. परंतु पूर्वीच्या काळामध्ये पूर्ण दगडी मंदिरं असायची आणि त्याच्यावर ते नरक कोरलेले असायचे, तर ते कधीही मिटत नव्हते. जसं आपण आता पाहतो वेरूळला लेणे आहेत, तिथं जे भिंतीवर जे काही चित्र कोरलेले असतील, मग हत्तीचे किंवा एखादे वृक्ष आहेत, वेली आहेत, किंवा रामायणाचे चित्र कोरलेले आहेत तिथं वेरूळा लेण्यांमध्ये, महाभारताचे चित्र कोरलेले आहेत. तर ते नष्ट झाले का? स्वामी तिथं गेले होते त्यावेळेस पण त्या लेण्या होत्या, त्यावेळेस पण ते चित्र होते 800 वर्षापूर्वी. आणि स्वामींच्या अगोदर कितीतरी शेकडो वर्षापूर्वी ते तयार केलेल्या लेण्या झाल्या का? त्या नष्ट नाही. नंतर मग औरंग्या वगैरे आला, मग त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, विद्रुपीकरण केलं त्या लेण्याचा. हा भाग वेगळा झाला. काही असे दरोडेखोर लोक आले आणि त्यांनी धिंगाणा केला, परंतु ते आपोआप नष्ट झाले असते का? दगड कधी आपोआप तुटून पडतात का? नाही. तर जुन्या काळामध्ये जे मंदिर असायचे त्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन झालं, त्या देवाच्या दर्शनाचा लाभ हो अथवा न हो त्या व्यक्तीला, परंतु देवाच्या दर्शनाचा लाभ हो न हो कशामुळे म्हणत आहे मी? अरे इथं धिंगाणा नका करू, तिकडे जा. देवाच्या दर्शनाचा लाभ हो अथवा न हो हे कशामुळे म्हटलो मी? कारण आपल्या मनामध्ये जर भाव असेल तर त्या देवाच्या दर्शनाचा लाभ. मनामध्ये भावच नाही, देवापुढे जाऊन कधी डोळे लावून आपण बसलोच नाही, अंतर्ध्यान झालोच नाही, मग त्या दर्शनाचा लाभ आहे का? नाही. पण मंदिरामध्ये जे चित्र कोरलेले असतात ते तर माणूस पाहतोच. जसं इथं सांगितलेलं आहे नरकाचे दर्शन. साधाईसांना दुःख झालंच की नाही की बाबा मेल्यानंतर आपल्याला एवढे नरक भोगायचे आहेत, किमान त्या भीतीपोटी तरी हा जीव जो आहे तो देवधर्म करेल चांगला, अशा भावना असायच्या जुन्या लोकांच्या मनामध्ये, म्हणून ते मंदिर तसे कोरलेले असायचे.
तर साधायसांनी ते सर्व पाहिल्यानंतर साधायसांना खूप दुःख झालं. मग गंगा तीरा आली. हे मंदिर कुठं होतं? वराडामध्ये, विदर्भ प्रांतामध्ये, अचलपूरला. आता तिथनं पुन्हा आचार्य कुठं राहायचे? गंगा तीरला. तर गंगा तीरला ते आलेले आहेत. कोण? साधायसा. तै भटोबासा पुढा सांगितले. आचार्यांपुढं सर्व सांगितलं, जे काही वृत्तांत आहे, जे काही क्षेमकुशळ क्षेमवार्ता, ते सर्व आचार्यांपुढं साधायसांनी सांगितलेले आहे. यावरून भटोबासी म्हणितले कळंक नारायणी 84 नरकाचे भेद. आचार्य काय म्हणतात? कळंकी नारायणाच्या त्या मंदिरामध्ये जे काही नरक कोरलेले आहेत, ते किती नरक होते कोरलेले? 84 लक्ष. 84 नरकाचे भेद म्हणजे 84 लक्ष जे नरक आहेत त्याचे भेद तिथे कोरलेले होते. जयाची परी ईश्वरे पहाविले, तयाची परी परनिष्ठा पुरुषा ते पहावे. नरक पाहण्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपण परनिष्ठ पुरुषाला पाहावं, जे ईश्वरासाठी अनुसरलेले आहेत, ईश्वरासाठी जे संसारावर तुळशीपत्र ठेवून सर्व संसाराचा त्याग करून ईश्वरासाठी जे देशावर खांडे काढून निघालेले आहेत, जे धर्माचरण करायला लागलेले आहेत, अशा त्या परनिष्ठ पुरुषाला पाहावं असं आचार्य म्हणतात. नरक पाहून आलात तुम्ही, तुम्हाला दुःख झालं, पण आता तुम्ही कोणाकडे पाहिलं पाहिजे? जे परनिष्ठ पुरुष आहेत, जे ईश्वरासाठी रडतात, अशा पुरुषांना पाहावं. ऐकावे तेने विरामू उपजे. त्यांचं बोलणं ऐकावं, त्यांचं शास्त्राचं निरूपण ऐकावं. तेणे करून काय होईल? विरामू उपजे, म्हणजे तुम्हाला जे आता दुःख निर्माण झालेलं आहे मनामध्ये, तर ते दुःख जाऊन थोडंसं विराम येईल तुमच्या मनामध्ये, आणि तुम्ही काय होणार? अनुरागासी ये. परमार्गाच्या ठिकाणी तुम्हाला अनुराग होईल, आवडी निर्माण होईल, असं आचार्य म्हणतात. ऐसे साधासी निरूपण केले अंक. अशा प्रकारे साधाईसांना आचार्यांनी निरूपण केलं. दादोसा देहावसाणी उपाधी नाथोबाये सांभाळणी. दादोसांचं देहावसान झालं, त्या प्रसंगावर उपाध्यांनी नाथोबांना सांभाळलं. दादोस पिंपळ गावी होते, एकुदिसी तयासी थोर आसक्ती आली. दादोस पिंपळ गावला होते, एके दिवशी त्यांना खूप आसक्ती आली, म्हातारे झाले होते. एक काळ असा होता की दादोस कितीही किलोमीटर चालायचे आणि स्वामींच्या दर्शनाला यायचे, पण आता बराच काळ लोटलेला होता. बहुतांश स्वामींच्या सन्निधानातील जे भक्त मंडळी होती ती आता म्हातारी झालेली होती. मग दादोस असतील, नाथोबा असतील, उपाध्य असतील, हे सर्व मंडळी आता म्हातारी झालेली आहे. वृद्धापकाळामध्ये आसक्ती आलेली आहे. तर अशी आसक्ती दादोसांनाही आलेली होती. ऐकोणी उपाध्य बास आणि नाथोबास सांभाळू आले. उपाध्य म्हणितले दादो मी कवण. भक्त मंडळींना कळालं की दादोस फार अशक्त झालेले आहेत. मग उपाध्यभास आणि नाथोबा जातात कुणाकडे? दादोसाकडे. म्हणतात चला जमेल तेवढी आपण काहीतरी सेवा करू, काहीतरी त्यांचा सांभाळ करू. अशा भावनेने हे दोघेही दादोसांकडे जातात. उपाध्ये म्हणितले. उपाध्य म्हणतात दादो मी कवण. उपाध्य जाऊन म्हणतात दादो मी कोण आहे बरं, ओळखलं का मला? आपणही जातो ना, एखादे असे म्हातारे काही पेशंट असतील तर त्यांना आपण भेटायला गेलो की आपण सहज म्हणतो का हो ओळखलं का आम्हाला, किंवा सोबत जे कोणी व्यक्ती असेल आपण म्हणतो की का हो यांना ओळखलं का तुम्ही, बरोबर की नाही?
मग यावर दादोस काय म्हणतात, तू जाणो उपाध्य आहेस. यांचं नाव जनार्दन असं होतं. त्यांना जाणो असं म्हणायचे लोक. जसं आता पण आपण पाहतो, कोणाचं एखाद्याचं नाव मोठं असेल तर त्याला आपण शॉर्टकट करतो की थोडक्यात बोलायचं त्याला. त्याच्या नावाचा अर्धच नाव करतो आपण आणि त्या नावाने त्याला आपण बोलावत असतो. तसं हे जे उपाध्यवास होते त्यांना जाणो उपाध्य असं बोलायचे. त्यांचं नाव जनार्दन असं होतं. तर दादोस म्हणतात, मी ओळखलं ना तुला, तू जाणो आहेस असं दादोस म्हणतात. उपाध्यवासी म्हणितले, उपाध्यवास म्हणतात, दादो गोसावियाचे नाम आठवते. त्यांनी मग विचारलं उपाध्यवासांनी दादोसांना, दादो तुम्हाला गोसावियांचं नाम आठवते का बरं? तव रामदेवी म्हणितले, नाम नामी येते तू आणि तुझा नागदेव की रे. दादोस काय म्हणतात, नाम आणि नामिया जो आहे, नाम म्हणजे काय, चक्रधर हे नाम, नामिया म्हणजे स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. ते दोघेही तू जाणशील, तू जाणतोस, किंवा तुझा नागदेव किरे म्हणजे ते तुम्हालाच माहिती. तुला माहिती आहे तर, नाहीतर मग ते नागदेवाचार्यांना माहिती. तर उपाध्यवासी म्हणितले हूं तथास्तु. उपाध्यवास म्हणतात, ठीक आहे, मग तुला जर देव आठवत नसतील आणि तू जर असं म्हणत असशील की नागदेवालाच माहिती देव आणि तुलाच माहिती, तर मग तुझ्यापाशी थांबून काय फायदा? काही फायदा नाही. आणि तैसेची उठिले, आणि तसेच उठतात. निघाले मग तयाचे देह गेले. उपाध्यवासांचं आणि नाथोबांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला जर देव आठवत नसेल तर आम्ही तुमच्यापाशी का बसावं किंवा तुमचा सांभाळ आम्ही का करावा? बरं, उत्तर कसं दिलं? उद्धटावने उत्तर दिलेलं आहे. ते देवाचं नाव आणि ते देव तुमचं तुम्हाला माहिती, आम्हाला माहिती नाही, असं उत्तर दिलं दादोसांनी. कारण दादोस कसे होते? दादोस देवाच्या सन्निधानामध्ये असताना जे भक्त मंडळी दादोसाकडे असायची म्हणजे श्री नागदेवाचार्य, उमाईसा, महादाईसा, आबाईसा ह्या दादोसांच्या माध्यमातून स्वामींजवळ आलेले. तर आचार्य ज्या वेळेस म्हणायचे की चला आपण काहीतरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी वस्त्र अर्पण करू, काही करू, तर त्यावेळेस हे दादोस म्हणायचे नाही, तू काही करायचं नाही, ते आमचे गुरु आहेत, काय करायचे ते आम्ही करू, तू करायचं नाही. एकदा असंच नागदेवाचार्यांनी वस्त्र घेतले होते. पविते पर्वाचा पर्व जवळ आलेलं होतं, पविते पर्व. तर त्यावेळेस नागदेवाचार्यांनी 2 वस्त्र घेतले होते. एक भारीचं वस्त्र होतं, ते स्वामींसाठी घेतलं, आणि एक हलकं वस्त्र होतं थोडं, तर ते दादोसांसाठी घेतलं होतं. आचार्यांना वाटलं हलकं वस्त्र ते दादोसांना अर्पण करू आणि भारीचं जे वस्त्र आहे ते आपण देवाला देऊ. मग पविते पर्व झालं. स्वामींच्या अगोदर पविते पर्व दादोसाने करून घेतलं स्वतःच्या बिढारावर, आणि मग निघाले देवाचं पर्व करायला. कारण दादोसांना वाटायचं हे सर्व मंडळी माझी शिष्य आहे, मग माझं पर्व अगोदर होणार, देवाचं नंतर करू. तर दादोस सुरुवातीपासून असे होते. मग आचार्यांनी काय केलं? हलकं वस्त्र त्यांना अर्पण केलं, पवतं अर्पण केलं आणि निघाले. रस्त्याने जात असताना दादोसांच्या लक्षात आलं की नागदेवाने काखेमध्ये एक वस्त्र धरलेलं आहे, काहीतरी आहे धरलेलं असं. कारण आचार्यांनी ते वस्त्र देवासाठी घेतलेलं होतं, तर ते देवासाठी पवित्र करण्यासाठी निघालेले आहेत. मग त्या आचार्यांनी असं काखत धरून आता चालले होते असं. मग रस्त्याने जात असताना दादोसांना ते दिसलं. दादोस म्हणतात, का रे बाबा हे काय आहे तुझ्यासोबत? नागदेवाचार्य म्हणतात, हे स्वामींसाठी वस्त्र घेतलेलं आहे. दादोस म्हणतात, हे देवाला अर्पण करण्याची तुला गरज नाही, तुला काय अर्पण करायचं ते माझ्या ठिकाणी अर्पण कर, मी काय अर्पण करायचं ते देवाला करेन. रस्त्यातच बसले, रस्त्याने जात होते तर रस्त्यामध्येच मांडी मारून बसले, पहिलं ते वस्त्र मला अर्पण कर. आचार्यांनी शेवटी ते वस्त्र काढलं भारीचं आणि अर्पण केलं. काय करणार, ऐकायला असणार नाही, मग रस्त्यातच बसला मांडी मारून, अर्पण केलं आणि मग समोर निघाले. आणि देवापाशी गेल्यानंतर स्वतःचा मोठेपणा, मग स्वतः ते वस्त्र अर्पण केलं देवाला. कोणी? दादोसांनी. मग आता देवाला भक्ताचा अभिमान,
आचार्यांचा अभिमान होता. म्हणून देव काय म्हणतात, बाईसांना, बाई हे वस्त्र जे आहे ते नागदेवाचं वस्त्र आहे म्हणतात. हे ओवळं झालंय, आता दादोसाला अर्पण केलं, ओवळं झालं, तरी पण आता नागदेवाचार्यांचं वस्त्र आहे, त्यांची भावना आहे चांगली, म्हणून हे वस्त्र धुवून आणा, आम्ही हे आमच्या उपयोगात नेऊ. म्हणजे सुरुवातीपासून कसा करंटेपणा होता यांच्या ठिकाणी, आणि शेवटपर्यंत म्हणजे मरणाच्या वेळेपर्यंत त्यांच्या मनामध्ये तशीच भावना होती. त्यामुळे म्हणत असतात की आयुष्यभर लोक संसारामध्ये वेळ घालतात आणि मग म्हणतात शेवटी शेवटी मरण्याच्या वेळेला संन्यास घेतला तर मग देव होईल का? कसा होईल हो देव? जर आयुष्य सर्व संसारामध्ये गेलं, मनामध्ये संसार भरलेला आहे, आयुष्यभर त्याचं चिंतन केलं, मग मरताना देव आठवेल का? श्रीकृष्ण महाराजांनी तर सांगितलेलं आहे, मरताना जे माणूस स्मरण करतो त्याच्याच प्राप्तीला तो जीव जातो. मग आता मरताना संसाराचं स्मरण झालं आपल्याला, मग ईश्वराच्या प्राप्तीला थोडी जाणार आहोत आपण. त्यामुळं ईश्वराचं स्मरण आपल्याकडून झालं पाहिजे, तर आपण मरताना ईश्वराचं स्मरण करू आणि मग कुठेतरी आपल्या आणि देवाचा सोयरिकेचा संदास जोडलेला राहील. आताच्या चालू काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की काही साधू संत वासनिक मंडळीच्या घरी जातात, तिथं सत्संग घेतात आणि काय सांगतात की देवाला पौतं अर्पण करण्याची गरज नाही. हे अन्य संप्रदायाचे विधिविधान आहेत. मग तुम्ही सांगा, जर अन्य संप्रदायाचे विधिविधान असते, स्वामींना जर मान्य नसते, तर स्वामींनी त्यावेळेस सांगितलं असतं की आम्हाला पौतं अर्पण करू नका. जसा आपला कालचाच विषय झाला की काळाक्षरी बोध होत नाही, तसं हे जे आता जे काही साधू अर्धवट ज्ञान सांगतात लोकांना की पौतं अर्पण करू नका, यांनी फक्त घरी बसून पोथ्या वाचल्यात, कोण्या गुरुकडून कोणतं ज्ञान घेतलेलं नाही, म्हणून त्यांचं शास्त्र सभीज नाही, आणि म्हणून आता सांगतात की पौतं अर्पण करण्याची देवाला गरज नाही. आणि मग आता जे काही वासनिक मंडळी असतात त्यांनी तर काय कोणता अभ्यास केलेला नसतो, त्यांना तेवढा वेळ नाही, मग तेही मान्य करतात, चला आपल्याला कोणीतरी साधूनच सांगितलेलं आहे, मग आता पौतं अर्पण करणं बंद करायचं. अशी लोक आहेत जे आता अन्यथा ज्ञान पसरवण्याचं काम समाजामध्ये करत आहेत. तर अशा विघातक व्यक्तीकडून, जे पंथासाठी विघातक आहेत, पंथाचं यांच्याकडून काय भलं होणार नाही, घातच होणार आहे, तर अशा व्यक्तीपासून आपण सावध असलं पाहिजे. आणि म्हणून जे लीळाचरित्रामध्ये आलेलं आहे, जे स्मृतीस्थळामध्ये आलेलं आहे, ते आपण घेतलं पाहिजे. उपाध्यभास त्या दादोसापासून उठतात आणि निघून जातात. मग तयाचे देह गेले, दादोसांचं देह गेलं, दादोस वारले. सोमनाथा पूर्वे ओत तेथ तयाचा निक्षेपू, ऐसी मार्गरूढी अंक. सोमनाथाच्या पूर्व दिशेला एक ओत होता. ओत म्हणजे काय? ओढा. त्या ओढ्यामध्ये, त्या ओढ्याच्या बाजूला निक्षेप केलेला आहे. ऐसी मार्ग रूढी म्हणजे मार्ग रूढीमध्ये, मार्ग परंपरेमध्ये असं सांगण्यात येते, असं स्मृतिकार म्हणतात. उपाध्या देहावसान, उपाध्य बासांचं पण देहावसान झालं. एक वेळ उपाध्यासी अशक्ती आली, उपाध्य बासांनाही अशक्तपणा आला, हे पण वयोवृद्ध झालेले आहेत. तेने तयाचे देहावसान झाले, देहावसान झालं. कमळाईसी बरवा निक्षेपू केला, कमळाईसांनी चांगला त्यांचा निक्षेप केला. मग ती तेथोणी निघाली, मग कमळाईसा तिथून निघाल्या. ते वालसयासी गेली, वालासी राहिली, वाल्याला जाऊन राहिल्या कमळाईसा. तेथ चितया देहावसान झाले, हे भटा मागा अंक. हे जे देहावसान झालं, निक्षेप झाला, कमळाईसा वारल्या, हे भटा मागा म्हणजे भट्टोबासांच्या नंतर घडलेल्या ह्या घटना आहेत, असं स्मृतिकार सांगतात. नाथोबा लोहे दर्शने अवकाश करणे, नाथोबांना लोहांचं म्हणजे लोखंडी कढयांचं दर्शन झालं. त्या कढयांमध्ये काय होतं आणि त्यांनी अवकाश का केला ते समोर पाहूया. नाथोबा कवणीये गावी ते नेणीजे, एक वेळ ऐसे अवकाशाकडे गेले होते. नाथोबा कोण्या गावी होते हे काय माहिती नाही,
असं स्मृतिकार म्हणतात. एक वेळ असेच ते सकाळी सकाळी अवकाशाकडे गेले, म्हणजे शौचाला गेले. तव तेथे लोहे उघडी पडली होती. रात्री पाऊस पडला असेल यदा कदाचित आणि जमीन खरडून गेलेली होती. जमीन खरडून गेल्यामुळे खाली लोखंडाची एक कढई उघडी पडली. त्या कढईमध्ये पूर्ण सोनं भरलेलं होतं. तर अशी सुवर्ण मोहरांनी भरलेली कढई उघडी झालेली होती आणि त्यांनी ते पाहिलं. नाथोबाई देखली आणि म्हणितले, आता काय दिसतीसी ते सापडतीसी तरी गोसावियाच्या विनियोगानेता. नाथोबा म्हणतात, आता हे आपल्याला धन सापडून काय फायदा आहे. जर स्वामींच्या सन्निधानामध्ये असताना जर असं धन सापडलं असतं तर स्वामींच्या उपयोगामध्ये ते धन मी नेलं असतं, काही उपहार केले असते, स्वामींच्या विनियोगामध्ये सर्व धन नेलं असतं मी. तै सातरा पसरीला, त्यावेळेला माझ्याकडे पैसा आदला नव्हता. मला बाजारपेठेमध्ये जाऊन कपडा असा आथरून मला लोकांकडून मागणी करावी लागली आणि वेरूळ मंगरूळ असं म्हणावं लागलं. लोकांनी मग मला जे काही पीठ, डाळ, तांदूळ जे काही दिलं ते असं मागून लोकांकडून मी देवाच्या ठिकाणी उपहार केला. त्यावेळेस माझ्याकडे पैसा नव्हता, त्यावेळेस हे धन सापडायला पाहिजे होतं, त्यावेळेस नाही सापडलं, मग आता सापडून काय फायदा आहे असं नाथोबा म्हणतात. तो मी नव्हे नाथो म्हणजे बाजारपेठेमध्ये बसून मी असा कपडा आथरून लोकांकडून मागून मी देवाला उपहार केला, तोच नाथो मी आहे. म्हणून तिची वरी अवकाश केले आणि म्हणून असं म्हणून त्यांनी त्या धनावर अवकाश केले, म्हणजे तिथे शौचाला बसले त्या धनावर आणि निघाले. आणि मग तिथून निघाले. ते भटोबासी ऐकिले तो खले अंक. हा जो प्रसंग घडला, हा प्रसंग काही काळाने श्री नागदेवाचार्यांच्या कानावर पडला आणि त्यावेळेस मग आचार्य तोषले, म्हणजे आचार्यांना पण तोष निर्माण झाला नाथोबांच्या या कृतीचा. नाथोबा देह त्यागू भुवणी निद्रा स्वीकारू. नाथोबा देह त्यागू, नाथोबांचाही देहत्याग झालेला आहे. त्या प्रसंगावर भुवणी म्हणजे राक्षस भुवनामध्ये निद्रा स्वीकार, जिथे नाथोबांचं देह गेलं तिथं निद्रा स्वीकार केलेली आहे. भटोबास राक्षस भुवनासी आले, तव तेथ नाथोबाचे देह गेले ऐकिले. भटोबास राक्षस भुवनाला आले, तिथे गेल्यानंतर नाथोबांचं देह गेलं असं आचार्यांच्या कानावर ही गोष्ट पडली. मग भटोबासी म्हणितले, जेथ नाथोचे देह गैले तेथची माझे अंथुरते घाला गा. आचार्य म्हणतात, जिथं नाथोबांचं देह गेलं तिथं माझं अंथरुण घाला. ते भूमिका सत्वस्त, ती जी भूमी आहे जिथे नाथोबांचं देह गेलं ती भूमी सत्वस्त आहे. तेथ गोसावी बीजे केले असे, तिथे स्वामी आलेले होते नाथोबांना नेण्यासाठी. माझे या हृदयासी देव येईल, माझ्याही हृदयामध्ये देव येईल, माझ्याही हृदयामध्ये देव येईल त्यामुळे, आणि म्हणून तिथे माझं अंथरुण घाला असं आचार्य शिष्य मंडळींना म्हणतात. घातले, तिथं अंथरुण घातलं. अंक. अशा प्रकारे नाथोबांचं, उपाध्यांचं, दादोसांचं जे देह गेलेलं आहे ते स्मृतिकारांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं जे देह गेलेलं आहे ते म्हणजे नाथोबांचं. नाथोबांचं जिथं देह गेले तिथं आचार्य म्हणतात, माझं अंथरुण घाला, मी तिथं बसणार आहे, कारण ती भूमी सत्वस्त झालेली आहे. तर असे राक्षस भुवनला नाथोबांचं देह गेलेला आहे. केशव देवोद्यमे मार्गी उपयोगानुवादू. केशव देवोद्यमे मार्गी उपयोगानुवादू म्हणजे केशव दयाने, म्हणजे केशिराज दासांनी जे उद्यम केला, जे काम केलं ते मार्गी म्हणजे भटमार्गी, उपयोगानुवादू भटमार्गाच्या ठिकाणी उपयोगा गेलेला आहे असं आचार्य म्हणतात.
येथून पुढील अवघा क्रमू कवी बास, येथून पुढचा सर्व क्रम कवीश्वर बासांचा आहे असं स्मृतिकार म्हणतात. हे सर्व कवीश्वर बास सांगत आहेत आपल्याला. एकू दिसू भटोबासी म्हणितले केशवद्या माझे निमुखे जे निरूपण तेच संशयो नाही. आचार्य म्हणतात केशवद्या माझ्या मुखामधून जे निरूपण निघालेलं आहे तिथं संशय नाही, म्हणजे संशय बिलकुल नाही. परी मजमागा शास्त्र जाईना ऐसी तुवा केले. माझ्या मुखातून जे निघालेलं आहे ते तर निरूपण 100% सत्य आहे, त्यामध्ये अन्यथा काही नाही. परंतु आचार्य केशवबासांना म्हणतात की केशवद्या मजमागा म्हणजे माझ्या माघारे शास्त्र जाईना म्हणजे शास्त्र नष्ट होणार नाही ऐसे तुवा केले. काय केलं होतं केशवबासांनी? सूत्रपाठ त्यांनी तयार केलं. म्हणजे नवप्रकरण असेल, दृष्टांत, द्राष्टांतिक, आचार, विचार हे सर्व केशवबासांनी तयार करून ठेवलं. आणि तेच सूत्रपाठ जे आहे ते आताही आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत. सूत्रपाठ त्यांनी तयार केलं म्हणून जे स्वामींचं तत्वज्ञान आहे ते आतापर्यंत जशाच तसं आलेलं आहे आपल्यापर्यंत. आणि म्हणून आचार्य म्हणतात की माझ्या माघारी मी जरी मरून गेलो तरी पण जे शास्त्र आहे ते काही नष्ट होणार नाही, हे शास्त्र मार्गाच्या उपयोगात जाणार आहे. असं सर्व व्यवस्थित नियोजन तुम्ही केलेलं आहे असं आचार्य केशराज बासांना म्हणतात. येणे शास्त्रे पुढा मार्गाचे झगडे तुटतील. या शास्त्रामुळे मार्गाचे झगडे म्हणजे भांडण, तंटे, वितंडवाद हे तुटतील असं आचार्य म्हणतात. ऐसी केशवबासाची उवापोह देखोनी भटोबाशी प्रशंसा केली. अशी उहापोह म्हणजे ज्यांनी म्हणजे केशराज बासांनी जे काही उहापोह केली, जे काही वचनाचा अन्वय केला, हे सर्व पाहून आचार्य म्हणतात की हे उहापोह जे आहे ते भटमार्गाच्या उपयोगामध्ये जाणार आहे. अशी प्रशंसा आचार्यांनी केशराज बासांची केली. तिला बाहेर पड, ये कशाला म्हणताय तुम्ही? तिला मी बाहेर काढलं, तिला उगाच ते वाचत नाही. अधिष्ठान संबंधे वडिलू म्हणणे एकू दिसू भटोबासी म्हणितले माना अपमाना पाप चुकवया लागी तरी आपण्याहुनी एकी चातुर्मासी वडिलू तो वडिलू की जे. आचार्य म्हणतात मान अपमान पाप चुकवण्यासाठी आपण्याहुनी एकू, तिला बाहेर काढा बरं. अधिष्ठान संबंधे वडिलू म्हणणे एकू दिसू भटोबासी म्हणितले मानापमाना पाप चुकवाव्या लागी तरी आपण्याहुनी एकी चातुर्मासी वडिलू तो वडिलू कीजे. एके दिवशी आचार्य निरूपण करतात की मान अपमान पाप चुकवण्यासाठी आपण 4 महिन्याने जरी एखादा वडील असेल आपल्यापेक्षा त्याला आपण वडील मानलं पाहिजे. आपण तया अधीन होई जे, आपण त्यांच्या अधीन राहिलं पाहिजे. एरवी अधिष्ठान प्रयुक्ती वडिलू तो वडिलू. एरवी म्हणजे त्या व्यक्तीने जरी त्या 4 महिन्याने मोठा असलेल्या व्यक्तीचं अधीनत्व स्वीकारलं तरी पण जे खरंच ज्ञानवृद्ध आहेत ते शेवटी ज्ञानवृद्धच राहणार आहेत. एरवी अधिष्ठान प्रयुक्ती वडिलू तो वडिलू, वडील तो वडिलीच राहणार आहे. त्याने जरी पुढलाच अधिपत्य स्वीकारलं तरी याचा मोठेपणा थोडी काही लहान होणार आहे. आणि ज्ञानवृद्ध वचने सकळापासून वडिलू, ज्ञानवृद्धाच्या वचनानुसार तो तर खरंच वडीलच राहणार आहे. त्याने जरी कोणाचं अधिपत्य स्वीकारलं तरी तो वडील जो आहे तो शेवटी वडील राहणार आहे. ऐसे अनुवादिले, असा अनुवाद केला. अंक वीजणी भिक्षू दर्शने दंडवत घालणे.
विजनाला एक भिक्षू बसलेला होता. त्या भिक्षूचं दर्शन आचार्यांना झालं आणि आचार्यांनी तिथे दंडवत घातले. एकू दिसू भटोबास मार्गी जात होते तो एकू भिक्षू विजनी बैसला देखिला. एके दिवशी आचार्य रस्त्याने जात होते तर असं एका झाडाखाली एक भिक्षुक विजनाला बसलेला होता. आणि म्हणितले यावर आचार्य म्हणतात, आम्ही देव देखिला, आम्ही देव पाहिलेला आहे. म्हणून प्रवर्तलो, आम्ही साक्षात परमेश्वराचं दर्शन केलेलं आहे म्हणून आम्ही या मार्गाला प्रवर्तलेलो आहे. हा न देखत्या देवा कारणे कैसा बैसला असे. आणि हा जो साधक झाडाखाली विजनाला बसलेला आहे, हा न देखत्या देवा कारणे म्हणजे ज्या देवाचं दर्शन या साधकाला झालं नाही अशा त्या देवासाठी हा साधक विजनाला बसलेला आहे. ऐसा तू ऐसे म्हणून द्रोणी दंडवत घातले तोखले. असं म्हणून द्रोण त्यांनी म्हणजे आचार्यांनी दुरूनच साष्टांग दंडवत घातलेले आहेत. तोखले म्हणजे त्यांच्या मनाला तोष निर्माण झालेला आहे. मग भेटी झाली आणि मग नंतर त्या भिक्षुकापाशी गेले आणि त्या भिक्षुकाची आणि आचार्यांची भेट झाली. अंक धर्म वार्ता श्रवणे ब्राह्मणा वेद संचारू भिक्षा प्रदान. धर्म वार्ता श्रवणे म्हणजे धर्मवार्ता आचार्यांची चालू होती आणि अशी धर्मवार्ता चालू असताना एका ब्राह्मणाने ती धर्मवार्ता श्रवण केली, ऐकली आणि लगेच संन्यास घेतला. एक दिसू भटोबास मडांतू बैसोनी आपल्या शिष्याशी धर्मवार्ता करीत होते. एके दिवशी भटोबास मढामध्ये बसून धर्मवार्ता करत होते. थोरी घेदे होत होती, थोर घेदे चालू होती. तव विद्वांस एकू मडा बाहेर ऐकोणी उभा ठाकला. एक विद्वान माणूस बाहेर मडाच्या उभा राहिला आणि ऐकायला लागला. तो ऐके आणि ते विजी म्हणे भटी ऐसी निरपिले तरी आता भटाचे शिष्य कैसे म्हणतील. मग तो विद्वान पंडित म्हणायचा की आचार्यांनी तर असं निरूपण केलं, मग आता आचार्यांचे जे शिष्य आहेत ते काय म्हणतील बरं यावर. तो तयासी उत्तर देऊ सरले. मग लगेच आचार्यांचे शिष्य काहीतरी बोलायचे आणि उत्तर द्यायचे. आणि तो आपण ऐसी ऐसी मान हलवी. ते जे आचार्य आणि आचार्यांचे शिष्यांची जी धर्मवार्ता चालू आहे त्या धर्मवार्तेच्या ठिकाणी हा जो विद्वान पंडित होता बाहेर उभा असलेला, हा एवढा तल्लीन झालेला आहे त्या धर्मवार्तेमध्ये की तोही तिथे बाहेर उभ्या उभ्याच मान हलवायला लागलेला आहे. आचार्यांनी बोललं ते त्या विद्वानाला पटलं की लगेच तो मान हलवायचा बाहेर. शिष्यांनी बोललं तेही त्या विद्वानाला पटायचं आणि लगेच तो मान हलवत उभं राहायचा तिथे. ऐसे एरेराचे बोलना प्रहरू एकू पर्यंत वेधोनी मान हालविली. एक प्रहर म्हणजे जवळजवळ 3 घंटे तिथे धर्मवार्ता चालली. तो विद्वान पंडित जो आहे तो जवळजवळ 3 घंट्यापर्यंत मठाच्या बाहेर उभं राहून ऐकत होता धर्मवार्ता आणि उभ्या उभ्या तिथं एवढा तल्लीन झालेला आहे. 3 घंट्यापर्यंत ते सर्व धर्मवार्ता ऐकून मान हलवत बसलेला आहे. तो धर्मवार्ता पुरे झाली, धर्मवार्ता संपली. मग भीतरी आला, मग मठामध्ये आला. तो भटोबासा साष्टांग दंडवत घातले. आचार्यांपुढे साष्टांग दंडवत घातले त्यांनी. शिष्यत्व अंगी करोणी म्हणितले. शिष्यत्व अंगी करून तो म्हणतो, भटो तुमची तरी जिज्ञासा परी आम्हा उपदेशू झाला. भटो तुमच्या शिष्यांची तरी जिज्ञासा होती, त्यांना तुम्ही निरूपण केलं, ते धर्मवार्ता आम्ही ऐकली. तुमची धर्मवार्ता चालू होती, परंतु त्या धर्मवार्तेचा फायदा आम्हाला असा झाला की आम्हाला जणू काही उपदेशच मिळालेला आहे तुमचा, असं तो विद्वान पंडित आचार्यांना म्हणतो. मग तेही तैसीची भिक्षा केली आणि मग लगेच त्याने तिथे आचार्यांजवळ अनुसरण घेतलं. अंक
आश्चर्यार्थ तरी अनुसरा म्हणणे. एकोदिसी धर्मवार्ता प्रसंगे अपूर्व सिद्धांत प्रतिष्ठा बोलली. एके दिवशी धर्मवार्ता चालू होती. त्या धर्मवार्तेच्या प्रसंगी अपूर्व सिद्धांत आचार्यांनी बोललेला आहे आणि त्याची प्रतिष्ठा केलेली आहे. आणि अंती म्हणितले आणि अंती शेवटी आचार्य म्हणतात, जीवोद्धरण व्यवस्थेची देवाचा आरती अनुसरवे तरी आत्मदर्शनार्थी तरी सकळ लोक आश्चर्य कारणे अनुसरी जो का ऐसे म्हणितले अंक. आचार्य म्हणतात, जीवोद्धरण करून घेण्यासाठी किंवा जीवोद्धरणाची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेचं ज्ञान करून घेण्यासाठी कोणाच्या मनामध्ये जरी आवडी नसेल, अनुसरण त्यामुळे घेता येत नसेल, त्यांना काही आवडीच नाही त्या जीवधरणाच्या विषयी आणि म्हणून ते अनुसरण जरी घेत नसतील तरी किमान आत्मदर्शनार्थासाठी म्हणजे स्वतःचं आत्मज्ञान करून घेण्यासाठी कमीत कमी या सकळ लोकांनी अनुसरण घेतलं पाहिजे. ऐसे म्हणितले असं आचार्य म्हणतात, किमान स्वतःचं भलं करून घेण्यासाठी देव कसे उद्धरण करतात, कसा अवतार घेतात, कसं कार्य करतात हे नका माहिती करून घेऊ. तुम्हाला त्याच्यामध्ये काही आवडी नाही, काही रस नाही, ते सोडून द्या विषय. पण कमीत कमी स्वतःचं आत्महित करण्यासाठी त्यासाठी तरी किमान अनुसरण घ्या, 5 नामं घ्या, संन्यास घ्या आणि झाडाखाली जन्मक्षेपा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, असं यापूर्वी आचार्यांनी एका स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणून आचार्य म्हणतात, स्वतःच्या आत्मकल्याण करण्यासाठी तरी अनुसरण घेतलं पाहिजे आपण, असं धर्मवार्ता प्रसंगी आचार्यांनी शिष्यमंडळींना निरूपण केलेलं आहे. आपली आजची वेळ संपली. दंड